हां, आता हा आपला पार्ट 2 आहे, ज्यात मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं जे व्हाईट कॉर्नर्स आहेत ते कसे टाकायचे. तर आता हे बघा, आपल्या इकडे आता हा एक आपला रुबिक्स क्यूब आहे. तर याच्यात आता मी तुम्हाला हे सांगतोय की आपले कॉर्नर्स कसे टाकायचे. त्याला आता झूम करतो थोडंसं आणि आता व्हाईट कॉर्नर्सवर टाकतो. आता पण मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की तुम्ही आता येल्लो खाली टाकून द्या. तुम्ही जर फर्स्ट क्रॉस बनवला नसेल तर माझा तो व्हिडिओ तुम्ही पहिले बघा. तर आता याच्यात काय करायचं आपण की हा जो आता कॉर्नर आहे, एक कॉर्नर आहे हा, ज्याला आपल्याला त्याच्या बरोबर जागेवर टाकायचं आहे. तर याच्या सगळ्यात फर्स्ट स्टेप अशी असते की ज्यात आपल्याला कॉर्नर एक शोधायचा आहे, व्हाईट कॉर्नर शोधायचा आहे, ज्याच्या बाजूला एक कलर असणार. कॉर्नर आहे हा, ठीक आहे. हा व्हाईट कॉर्नर शोधला, त्याच्या बाजूला नेहमी एक कलर असणार आणि तो नेहमीच असणार. तर याचा ग्रीन आहे, तर आपण याला ग्रीनला मॅच करूया. नाही झालं अजून. ग्रीनला मॅच केलं की हा जो आता व्हाईट आहे आता लेफ्टला आहे, तर त्याला आपण लेफ्टला ठेवूया आपला. म्हणजे हे मॅच झालं. हे जे तुम्ही मॅच केले आता हे तुम्हाला काहीतरी असं एक्स टाईप दिसेल, सॉरी एक्स नाही, अशी एक डायगनल दिसेल तुम्हाला, असं एक हे दिसेल जे मॅच झालंय आपलं आणि जे तुम्हाला तुमच्याकडे बघायचं. आता हे मी व्हिडिओमध्ये बघून करतोय, जे आता हे मी माझ्याकडे आहे मॅच केलेलं. आणि हे लोक याच्यातच जास्त मिस्टेक करतात, हे तुम्ही नीट बघा. हा व्हिडिओ खास आहे बनवला, वेगळा बनवलाय. जेव्हा लोक सांगतात त्यामध्ये क्रॉस नंतर डायरेक्ट हे करतात, पण आता मी तुमच्यासाठी खास एक वेगळा व्हिडिओ बनवतोय ज्याच्यात हे मी तुम्हाला सांगतोय की बघा. आता याच्यात आपला व्हाईट आहे तो लेफ्टला आहे, हे मॅच करायचं. आता समजा हे इकडे होतं, हे मॅच नाहीये, हे मॅच आहे, ठीक आहे. हे मॅच तुमच्याकडे ठेवायचंय, तुम्ही तुमच्याकडे, कळलं ना. हे मॅच तुम्ही तुमच्याकडे ठेवलं की आता व्हाईट तुमचं लेफ्टला आहे. असे दोन सिच्युएशन असू शकतात. एक सेकंड ना. हा, असे दोन सिच्युएशन असतात ज्यात तुम्ही मॅच केलंय. हे आता इकडे ऑरेंज रेड आहे, जे तुम्ही मॅच केलंय आणि तो व्हाईट राईट साईडला आहे, ठीक आहे. तर तो राईटला असला तरी पहिले मी लेफ्टचं सांगतो हे आणि मग मी तुम्हाला राईटचं सांगतो. आता हे बघा, हे मॅच केलं, हे तुमच्याकडे ठेवायचं. व्हाईट वर आहे, ग्रीन हा जो कॉर्नर याच्या बाजूला ग्रीन आहे म्हणून मी याला ग्रीनला मॅच केलंय. हे ग्रीन मॅच केलं की व्हाईट लेफ्टला आहे म्हणून खाली करायचं, ठीक आहे. आता इकडे गेला, याला इकडे मॅच करायचं आणि वर घ्यायचं. आणि आता तुम्ही बघाल की तुमचा इकडे आलाय, ठीक आहे. काय केलं आपण आता परत बघूया, ठीक आहे. आता बघा, हे तुम्ही मॅच केलंय तुमच्याकडे, व्हाईट वर आहे क्रॉस आणि तुम्हाला असं हवंय. बघा, तुम्ही लोक जास्त काय करतात बघा, हे असं केलं आणि सोडून टाकतात, म्हणजे ते मॅच झालं. पण आपल्याला काय हवंय, आपण मुद्दामून हा क्रॉस पहिले बनवला की आपला क्रॉस काही तुटावा नाही. क्रॉस आपला एकदम बेस आहे, बेस स्टेप आहे, म्हणजे एकदम पहिली स्टेप आहे जो आपला कधीच तुटायला नको. तो आता क्रॉस बनवला, क्रॉस कधीच तुटायला नको. तर आपला हा आहे एज, हाता कॉर्नर आपला लेफ्टला आहे. हे मॅच केलं मी, हे लेफ्टला ठेवला. हा खाली करा, इकडे करा, याला फिरवा इकडे, हे खाली करा, याला इकडे फिरवा आणि क्रॉस तुटलाय तो जोडा. आणि जास्त लोक काय करतात, हे असं समजतात आणि याला वर करून टाकतात, अरे हा हे असे मॅच झालं. तसं नाही, आपला क्रॉस नको तुटायला. मी जे सांगतो ते एकदम बरोबर आहे. हे मॅच ठेवायचं तुमच्याकडे, क्रॉस वर ठेवून. हा लेफ्टला म्हणून याला मी व्हाईट लेफ्टला ठेवला, याला मी खाली केलं, याला मी इकडे केलं आणि याला वर केलं. सो आता तुम्ही बघाल की तुमचं हा इकडे तुम्हाला मिळालाय, असा हा पेअर झालाय असं इकडे, ठीक आहे. आणि आता याला मी बाजूला ठेवतो जरा आणि हे दाखवतो तुम्हाला की आता जर राईटला असला तर काय करायचं, ठीक आहे. आता जर राईटला असला तर सगळ्यात पहिले तर तुम्ही फर्स्ट स्टेप आपली हीच असणार. आपल्याला कधी पण कॉर्नर्स टाकताना की व्हाईटच्या बाजूचा कलर बघायचा आणि त्याला त्याच्या कलरनी मॅच करायचा. मॅच नाहीये, अजूनही मॅच नाहीये, परफेक्ट. आता एकदम मॅच झालंय आणि आपलं राईटला आहे व्हाईट. तर असं तुम्ही नाही करायचं, हे वर केलं आणि झालं, ठीक आहे. तसं नाही करायचं, असं वर करून झालं नाही. हे मॅच केलं की राईटला ठेवायचा, हे खाली करायचं, हे इकडे करायचं आणि क्रॉस तुटायला नको म्हणून हे नेहमी वर करायचं, ठीक आहे. आता बघा, परत आपलं लेफ्टला आहे आता हा, तर याला मी मॅच केलं ब्लूला ब्लू, हे नाहीये काहीच, थांबा, ठीक आहे. हे मी ब्लूला ब्लू मॅच केलं, हे इकडे, ठीक आहे. आणि हा लेफ्टला आहे, तर मी लेफ्टला ठेवला त्याला. मी हा खाली केला लेफ्ट साइडचा, हा जो बॉटम रो आहे त्याला मी एकदा फिरवलं आणि याला मी वर केलं. तर आता हे इकडे मॅच झालंय. सेम आहे, म्हणजे
फक्त हे कलर्स वेगळे तिकडे. ठीक आहे. आता एक सिच्युएशन येते जे माझा आता शेंगशाऊचा रुबिक्स क्यूब आहे. आता एक सिच्युएशन येईल तुम्हाला जे तुमचा म्हणजे तुम्ही आता हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला असं वाटेल की हा काय नीट बरोबर सांगत नाहीये, तसं खाली येत आहेत. तर अशी एक सिच्युएशन येऊ शकते जर तुमचा जो कॉर्नर आहे तो व्हाईटला आहे, बरोबर आहे, फक्त त्याला फ्लिप करायचं उरलंय. ठीक आहे. पण फ्लिप करायचं ते पण बरोबर जागेवर. ते असं मी जे केलं ते तुम्ही नाही करायचं. आता वर आहे तर काय करायचं, सगळ्यात पहिले नोटीस करायचं, सगळ्यात पहिले बघायचं की हा जो कॉर्नर आहे हा आपल्याकडे आहे का या साईडला, राईट साईडला. तर आपल्याकडे त्याला खाली करून राईट साईडला करायचं. हे बघा, जर लेफ्टला असला वर तर खाली करून राईटला करायचं खालचं आणि वर करायचं. हे आता मला कोइन्सिडेंटली मिळालं. ठीक आहे. मी तुम्हाला अजून एक दाखवतो. ठीक आहे. बघा, हा जो वर लेफ्ट हँड साईडला असला म्हणजे आपल्याकडे बघत असला हा कॉर्नर, त्याला खाली करून जे खालचं आहे त्याला राईटला करायचं आणि क्रॉस जो तुटला त्याला जोडायचं. ठीक आहे. म्हणजे हा खाली आला आता. आणि सेकंड स्टेप आपली हीच असणार की हे मॅच करायचं. हा, लेफ्टला ठेवला, खाली करून इकडे, आणि क्रॉस तुटायला नको म्हणून हे वर करायचं. तर मला हे इकडे मिळालं. तर आपण अजून एक शोधूया. हे बघा, ही पण एक सिच्युएशन येते ज्याच्यात तुमचा जो कॉर्नर आहे तो खाली असतो. ठीक आहे. थांबा. ठीक आहे. अशी एक सिच्युएशन ज्याच्यात तुमचा कॉर्नर आहे ना तो खाली असतो. तर जर खाली असला तर तुम्ही याच्या खाली नाही ठेवायचं. जो ब्लँक असतो ना तुमचा कॉर्नर, आता जसं की हा ब्लँक कॉर्नर आहे, एक सेकंड, ह्याच्यातच बरोबर दिसतो. हा, हे बघा, आता तुमचा हा कॉर्नर आहे, हा खाली आहे. तर याला काय करायचं, कोणतं पण आता ब्लँक घ्यायचा, एक ब्लँक कॉर्नर घ्यायचा, जसं की हे आणि हे. आता हा भरलेला आहे की जसं की हे मॅच झालंय बघा. ठीक आहे. तसं नाही घ्यायचा. याला नेहमी जो आहे व्हाईट वरच ठेवायचा. हा जो खाली आहे ना याला एका ब्लँकच्या खाली ठेवा, जसं की हा याच्या खाली आहे. तर तुम्ही हा याच्या खाली पण ठेवू शकता, हा याच्या खाली पण ठेवू शकता. म्हणजे तुम्ही याच्या खाली नाही ठेवू शकत, फक्त तुम्ही याच्या खाली ठेवू शकता, याला पक्का ठेवू शकता, इकडे कुठे पण. जसं की आता याच्यात बघाल तर आपले हे दोन्ही भरलेले आहेत. तर हा खाली आहे तर इकडे ठेवू शकतोय, नाही तर इकडे ठेवू शकतो. ठीक आहे. तर याला मी याच्या खाली ठेवतो, कुठे पण ठेवू शकता तुम्ही, इकडे, तुमची चॉईस, इकडे कुठे पण. तर याला मी ब्लँकच्या खाली ठेवलं, याला मी ब्लँकला खाली केलं, म्हणजे याला जो आहे ना या ब्लँकला मी खाली केलं, आणि जो खालचा त्याला मी दोनदा फिरवलं. ठीक आहे. आणि क्रॉस तुटलाय तो परत जोडला. ठीक आहे. की तुम्ही आता नोटीस करा हा कोणता कलर होता, व्हाईट, रेड आणि ग्रीन. ठीक आहे. व्हाईट, रेड, ग्रीन मी एका ब्लँकच्या खाली ठेवला, ब्लँकला मी खाली केलं, आणि हा जो खालचा रो आहे, बॉटम रो, त्याला मी दोनदा फिरवलं. जसं की आता तुम्ही बघाल की हा आला कोणता होता आपला, व्हाईट, रेड आणि ग्रीन. तर आता आपला परत आला इकडे. तर बघा हा कोणता आहे, ग्रीन. सो मी ग्रीनला मॅच केलं, राईटला ठेवला, खाली हा जो आहे बघा, खाली, इकडे आणि वर. तुम्हाला एक जर लक्षात ठेवायचं ना चांगलं, तर हे बघा ह्याच्यात दाखवतो मी. तुम्हाला जर चांगलं लक्षात ठेवायचं ना तर हे बघा, आता तुम्हाला मी दाखवलेलं ते वर असेल. हे बघा, आता इकडे राईटला आहे. ठीक आहे. मग हा राईटला असला तर खाली इकडे, म्हणजे बघा राईटला असला खाली करून बॉटम लेफ्टला. ठीक आहे. आणि जर समोर असला तर खाली करून राईटला. ठीक आहे. तर आता राईट साईडला खाली करून लेफ्टला आणि वर परत. आहे बघा, हा इकडे. आता पण तो आपण नंतर करूया. आपण हा जो निघालाय आपला, याला आपण मॅच करून टाकूया. आता ग्रीनला मॅच केलं, आणि आता परत बघा ते जे वरचं असतं ना तेच इकडे पण कामात येईल तुम्हाला. हे मॅच केलं, राईटला ठेवला, राईटला असला हा जर इकडे तर खाली करा, लेफ्टला फिरवा आणि वर करा. कळलं? म्हणजे अपोजिट साईड, लेफ्ट आणि राईट तुम्हाला माहिती असेल. त्याला राईटला खाली करून लेफ्टला, आणि क्रॉस तुटलाय तो जोडा परत. जसं की आता तुम्हाला इकडे बघाल तर हे मिळालं. परत बघा की हा जो आहे हा आता राईट साईडला, त्याला मी वर राईट साईडला, त्याला खाली केलं, लेफ्टला फिरवलं आणि वर केलं. तर इकडे एक आहे, हे बघा, याला मी ग्रीनला ग्रीन मॅच केलं, लेफ्टला आहे म्हणून लेफ्टला ठेवला, लेफ्ट आहे म्हणून खाली, राईट म्हणजे बॉटम रो राईट आणि वर. जसं की आता इकडे मिळाला, हा आहे, याला मॅच केलं मी, राईटला ठेवला, खाली, लेफ्ट आणि वर. आणि तुम्ही आता बघाल, एक सेकंड, हे मी नंतर दाखवतो सगळं. परत बघा, हा मॅच केला मी, राईटला आहे, खाली, लेफ्ट आणि वर. ठीक आहे. हा एक आहे, याला मी मॅच केलं, हा राईटला ठेवला, खाली, लेफ्ट
आणि वर क्रॉस तुटला तो परत जोडायचा आणि परत बघा राईटला मॅच केलं, राईट साईडला ठेवला, खाली केलं, बॉटम रो लेफ्टला केलं आणि वर केलं. ठीक आहे. परत याच्यात आपण एकदा अजून करूया. माझ्याकडे 3x3 आहेत. तर आता बघा अजून एक येणार आहे माझा. तर आता याला बघा परत आपण ग्रीनला ग्रीन मॅच केलं, हे राईट साईडला तर खाली करून लेफ्टला आणि वर. आता बघा लेफ्टला तर मॅच केलं मी, लेफ्टला ठेवला, खाली, राईटला आणि वर. आणि आता थांबा. आणि आता तुम्ही बघाल तर हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक. तर आता तुम्ही बघाल तर तुमचा सगळीकडे तुम्ही बघाल तुमचा आता टी बनला असणार. बघा याच्यात बघाल तर तुमचा आता एक टी बनलाय. बघा टी बनलाय, याच्यात टी बनलाय, याच्यात इकडे टी बनलाय आणि इकडे हा टी बनलाय आणि व्हाईट तुमचं सॉल्व्ड आहे. तर याच्यात पण बघा याच्यात तुमचं फर्स्ट लेअर सॉल्व्ह झालंय आणि तुमचा एक टी बनलाय. ठीक आहे. तुमचा टी बनलाय, इकडे टी बनलाय आणि इकडे पण टी बनलाय. तर आता याच्यात बघा तर हा ब्लू टी, ऑरेंज टी आणि ग्रीन टी, रेड टी परत. सो आता तुम्ही बघाल तर तुमचं तुम्हाला असं थोडं दाखवायचं असेल की मला बघा एक कलर करता येतो, ते तुम्ही हे दाखवू शकता. आणि बघाल तर तुमचा आता व्हाईट सॉल्व्ड आहे आणि तुम्हाला आता हा क्यूब, ठीक आहे, व्हाईट सॉल्व्ड आहे तुमचा आणि सगळीकडे तर तुमचा टी बनलाय. ठीक आहे. सो आता झालं आपलं फर्स्ट स्टेज असतं की हे सॉल्व्ह करायचं. आता नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे की जे आहे आता मिडल रो. मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन दिलेलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आपण मिडल रो कसा सॉल्व्ह करायचा. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे याच्यात काय मिडल रो कसा सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट व्हिडिओ असणार तो की तुमचा टी बनला तर काय करायचं. आता मी तुम्हाला नेक्स्ट याचं आत्ताच सांगून टाकतो थोडंसं. तुमचा व्हाईट सॉल्व्ह झाला की व्हाईटला खाली ठेवायचं झाला आणि येल्लो परत वर. ठीक आहे. आणि आता तुमचा जो टी आहे त्याला उलटा करा. ह्या तुझा टी आहे छोटा स्मॉल टी, त्याला उलटा करा. तुम्ही उलटा केलं आणि असंच ठेवून जाता. आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ आरामशीर बघा. थँक्यू.